नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनाचा एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय समजून घेणार आहोत, जो नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 वर आधारित आहे। आता या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत तर नवीन शिक्षण पद्धती, अभ्यासक्रमाची अंमलबजावणी, भाषा धोरण, नवीन मूल्यांकन पद्धत आणि बरंचसं काही। शिक्षणाची नवीन रचना 5+3+3+4 पायाभूत स्तर वय वर्ष 3 ते 8 यामध्ये बालवाडी व इयत्ता पहिली व दुसरी। दुसरा स्तर आहे पूर्व तयारी स्तर वय वर्ष 8 ते 11 वर्ष यामध्ये इयत्ता तिसरी ते 5वी। त्यानंतर आहे तिसरा स्तर पूर्व माध्यमिक स्तर वय वर्ष 11 ते 14 वर्ष इयत्ता 6वी ते 8वी। आणि शेवटचा जो स्तर आहे तो आहे माध्यमिक स्तर वय वर्ष 14 ते 18 वर्ष। आता यामध्ये इयत्ता 9वी ते 12वीचे सर्व विद्यार्थी येणार आहेत। 2025-26 पासून इयत्ता पहिलीमध्ये NEP 2020 लागू झाली आहे। आता आपल्यासाठी महत्त्वाचं जे काही शैक्षणिक वर्ष आहे ते 2026-27। आता या वर्षामध्ये NEP 2020 नुसार तिसरी, चौथी आणि 6वी या इयत्तेमध्ये बदल होणार आहे। या इयत्तेमधील जे काही पाठ्यक्रम आहे किंवा अभ्यासक्रम आहे तो सुद्धा बदललेला आपल्याला दिसून येईल। विशेषतः 6वी मध्ये आपणास नवीन व्यावसायिक अभ्यासक्रम आलेला दिसून येतोय। शैक्षणिक वर्ष 2027-28 मध्ये इयत्ता 5वी, 7वी, 9वी आणि 11वी आणि शेवटचं जे काही वर्ष आहे ते म्हणजे 2028-29 यामध्ये 8वी, 10वी आणि 12वी यामध्ये हा बदल आपल्याला दिसून येतोय। आता भाषा धोरणातही मोठा बदल झालेला आपल्याला दिसून येतो। इयत्ता पहिली ते 5वी पर्यंत 3 भाषा शिकवल्या जातील, जसे की मराठी, इंग्रजी आणि हिंदी। प्रामुख्याने प्राथमिक अवस्थेमध्ये मातृभाषेला प्राधान्य दिलेले आहे, ज्यामुळे विद्यार्थ्याची समज वाढेल। राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या माध्यमातून नवीन अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे, तर नवीन पाठ्यपुस्तके टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे मूल्यांकन पद्धत होय। इयत्ता पहिलीला हॉलिस्टिक प्रोग्रेस कार्ड म्हणजेच HPC लागू झालेली आपल्याला माहीतच आहे। आता ते टप्प्याटप्प्याने पुढील इयत्तेसाठी सुद्धा लागू होणार आहे। आता याचा मुख्य उद्देश काय आहे? फक्त मार्क्स पाहायचे नाहीत, तर विद्यार्थ्यांमधील कौशल्य, वर्तन, सहभाग, सर्जनशीलता या सर्व घटकांचे मूल्यमापन होणार आहे। शाळांना वेळापत्रक बनवण्याचे स्वातंत्र्य दिले आहे। त्या अनुषंगाने दैनिक, साप्ताहिक आणि वार्षिक नियोजन शाळा प्रशासन करू शकते। तसेच विद्यार्थ्याच्या गरजेनुसार तासिकासुद्धा उपलब्ध होतील। तर मित्रांनो, हा होता महाराष्ट्र शासनाचा नवीन शासन निर्णय, ज्याद्वारे NEP 2020 मध्ये कोणत्या इयत्तेसाठी नवीन शैक्षणिक धोरण लागू होणार आहे हे आपणास थोडक्यात सांगितलं आहे। या शासन निर्णयाची PDF तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।